सखी सावली काव्यांजली। प्रीतमच्या डोक्यात कुंडी पडली म्हणे, खूप खूप रक्तस्राव झालाय, त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले। बापरे, मी एक काम करते, मी हॉस्पिटलला जाते, तिथे मदत लागू शकते त्यांना। काव्या एक मिनिट थांब, एक काम कर, आधी मधुराला फोन कर, म्हणजे तिथे नक्की काय परिस्थिती आहे ती कळेल, म्हणजे तुला सगळं व्यवस्थित ठरवता येईल। हो, फोन लाव, मी बोलते तिच्याशी। हो ठीक आहे। हॅलो हॅलो मधुरा, अगं प्रीतमचं कळलं, कसं आहे तो आता आणि कोणत्या हॉस्पिटलला आहात तुम्ही? बरं बरं, येतोच आहे आम्ही। हो हो हो। आई, मावशी काय म्हणाल्या? आपण वाटेतनं जाता जाताच बोलूया, निघायला हवं लगेच। चल सांगते। ठीक आहे। अगं विशू इंटरव्ह्यूला गेलाय, मुलंही घरी आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघी जा, मी मुलांजवळ थांबतो, हा, आणि काही लागलं तर कळवा। हो चालेल। ठीक, या। चल। काही टेन्शनचं असं काही नाही ना? देवा, काय झालंय हे? तू प्रीतमची अवस्था बघतोयस ना, मला त्याची खूप काळजी वाटते। त्याच्या अशा अवस्थेत मला त्याच्यापाशी राहताही येत नाहीये, पण तू माझ्या पाठीशी आहेस ना, त्याला लवकर बरं कर, लवकर शुद्धीवर येऊ दे। तुझ्यावर खूप श्रद्धा आहे माझी, त्याला तडा जाऊ देऊ नकोस तेव्हा। मी तुला साकडं घालते, प्रीतम पूर्ण बरा झाल्यावर मी 2 दिवस निर्जळी उपवास करेन, देवळात येऊन तुला अनवाणी 108 प्रदक्षिणा घालेन, पण तू माझ्या प्रीतमला बरं कर लवकर। लाडू, 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 अक्काई, लाडू, अक्काई। शांत हो बाळा, शांत हो। हो शांत। अक्काई, प्रीतमला काही, तू शांत हो, रडायचं थांबव आधी, शांत। काही मला खूप काळजी वाटते त्याची, त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत, सगळे गेलेत, पण मलाच जाता आलं नाहीये, त्याला काही पुढं नाही झालेलं। मधुराचा फोन आला होता मला। काय? हो, ज्या गरजेच्या टेस्ट आहेत ना, त्या सगळ्या करून झाल्या, प्रीतमला घेऊन घरीच येत आहेत ते, म्हणून तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो, हॉस्पिटलला न जाता। देवा, तू माझ्या प्रीतमला वाचवलंस। काकू, तो शुद्धीवर आला का? लाडू, तो शुद्धीवर आलाय की नाही हे आम्हाला अजून माहित नाहीये। ज्या अर्थी डॉक्टर घरी पाठवतात त्या अर्थी फार गंभीर काही नसावं। तू नको काळजी करू, सगळं नीट होईल। काही त्याला नक्की काही होणार नाही ना? काही होणार नाही, सगळं काही नीट होईल। ते इथेच यायला निघालेत अगं, हे तुझ्या बरोबर कोणीतरी असायला हवं म्हणून आम्ही दोघी इथे आलो। पण लाडू, अचानक कुंडी कशी काय पडली ग?
हो ना, एवढी जड कुंडी अशी कशी पडली? तुमच्या टेरेसचे कठडे केवढे मोठे आहेत ग, असं कसं झालं? काहीच माहित नाही काकू. प्रीतमचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत गेले आणि बघितलं तर तो बेशुद्ध झाला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. मला काही सुचलं नाही म्हणून मी ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावून घेतलं. अगं मग तू दवाखान्यात का गेली नाहीस? इथेच का थांबलीस? मधुराने थांबवलं हो ना? काय ग, काय विचारतोय आम्ही? बोल ना. मी खरंच अपशकुनी आहे का काही? लाडू काय वाटेल ते काय बोलतेस तू? कोण म्हणाल तुला असं? हा, आई म्हणाली ना? माहितीये मला. अशा परिस्थितीमध्ये तीच असलं काहीतरी बोलू शकते. शरवणूबाईने लगेच लाडक्या अक्काईला बोलून घेतलेलं दिसतंय. खावायला पण नाही हिचं एवढं खापून काय? जाऊ दे मरू दे, आव्या बघायच्या आधी इथून पळालेलं बरं. उद्या वाट लागेल. चल. हे बघ लाडू, या इतर गोष्टींचा विचार करू नकोस. बघ आता जेव्हा प्रीतम घरी येईल तेव्हा तू छान हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या समोर असायला हवीस, हो की नाही? म्हणजे त्याला लवकर बरं वाटेल. तू शांत हो बघू. उगाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तू बसतेस का थोडा वेळ? ये बस. आलेच वाटत. चल. ताई, आपण आज जाऊयात सगळे. हो चला. ये. काळजी करू नको, लवकरच बरं वाटेल त्याला. काका, डॉक्टर काय म्हणाले? सिटी स्कॅन करायला हवा. तो केला पण त्याचे रिपोर्ट्स अजून आले नाही. पण त्यांनी सांगितलंय सगळं ठीक होईल म्हणून. एक मिनिट, ते सगळं जाऊ दे. वहिनी मला आधी सांग, तू खूप वेगळी दिसतेस. म्हणजे हा चेंज कधी घडला? आय मीन खूपच कमाल दिसतेस तू. बट मला असं का वाटतंय की आपण खूप दिवसांनी भेटतोय. आणि मावशी, तूही आलीस, खरंच थँक्यू. आणि तुम्ही पुष्पांजली, मी मगासपासून ऑब्झर्व करतोय तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात बांगड्या. काय चाललंय? काय तुमचं काय लग्न वगैरे झालंय? एक मिनिट, व्हॉट? आर यू सिरियस? तुमचं लग्न झालं पुष्पांजली? अरे मला कोणी सांगितलं का नाही? आणि तुम्ही मला लग्नात बोलवलं नाही?